फायनली 7 दिवसानंतर आज पहिल्यांदा माझ्या किचनमध्ये मी स्वयंपाक करत होते, कारण 7 दिवस शिव हॉस्पिटलला ॲडमिट होता. तर पोहे बनवले होते, शिवला खायला दिले. त्यानंतर आवरलं, कारण वेळ नव्हता तेवढा आराम करायला. आज पण दुसऱ्या दिवशी की 7 दिवस हॉस्पिटलमधून आले, आज आराम करावं, तर असं काही नव्हतं. तर मी रात्रीच आलो आम्ही 5ला घरी. त्याच्यानंतर मी 5 ते संध्याकाळी 8-9 पर्यंत कपडे धुतले. बाहेर पाऊस येत होता, तसेच कशा तरी वाळवले, मशनीमुळे व्यवस्थित निघले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून मी चालले होते बीडला आमच्या फरशीच्या सिलेक्शनसाठी. तर त्याच्यानंतर आम्हाला इंटेरियर डिझायनर पण लावायचं होतं. तर आम्ही गेल्या पहिले इंटेरियर डिझायनर लावला, म्हणजे लेडीज लावली. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन फरशीच्या सिलेक्शनसाठी गेलो, कारण ना स्वतःहून म्हटल्यानंतर थोडं नाही चांगलं होतं. इंटेरियर डिझायनर म्हटलं का ते सगळं एकदम परफेक्ट करतात, पडदे बिडदे. मग आम्ही फरशी वगैरे बघितली, सिलेक्ट केली. त्यानंतर आम्ही त्यांच्या गाडीमध्ये दुसरीकडे गेलो, तिथे एक थोडं काम होतं ते केलं. त्यानंतर आमची गाडी आली आणि आम्ही आलो परत नेकनूरकडं. तर या सगळ्या गोष्टीला आम्हाला 4-5 तास केले. त्यानंतर येताना खूप भूक लागली होती. तर बळीराजा हॉटेल आहे पालीजवळ, तर तिथे चहा खूप मस्त भेटतो. पण मला मिसळ पण तिथली खूप आवडते. तर मी पहिली मिसळ खाल्ली, पण मला चहा प्यायचा होता तिथला. तर मग म्हटलं काय मिसळ खाऊन आपण चहा पिऊया, कोण करतं नाही करतं माहीत नाही, उलटं सुलटं. पण मी मिसळ खाल्ली आणि त्याच्यानंतर चहा घेतला. तर फुल कप घेतला होता, म्हणजे मी सांगितलं होता चहा, तर ते फुल आला. तर मग मी अर्धाच पिले, अर्धा ठेवून दिला. एक तर आता म्हटलं ठीक आहे, आता 2च दिवस राहिलेत खाय प्यायचे, शनिवार रविवार, नंतर सोमवारपासून तर सगळं शेड्यूल चेंज होणार आहे. त्यानंतर घरी आले आणि मस्तपैकी आराम करायले. शिव चव्हाणसाहेब, मम्मी होती घरी, तर मम्मी शिवला घेऊन गेली होती आणि चव्हाणसाहेब बाहेर गेलते. थोडा आराम केला. त्यानंतर चव्हाणसाहेब शिवला घेऊन आले आणि मग मी इकडं भांडे वगैरे घासले आणि शिवनी थोडं खेळला. मी थोडं खेळलो. त्यानंतर इकडं शिवांशचे त्याच्या पप्पाचे भांडण झाले होते. तर तो मला सांगत होता, पप्पा मला कसे चावले, मला भाऊ झाला, मला माऊनी भाऊ लावला होता. तर तो तिथल्या सिस्टरला हॉस्पिटलमधल्या मऊ म्हणायचा, मऊ, त्याला मऊ बी म्हणता येत नाही, मऊ म्हणायचा, मऊ. तर मऊनी भाऊ लावला. तिथं पप्पा कसे चावले विचार मी ना, त्याचा तुम्हाला रिअल व्हिडिओ आहे का, तो पण दाखवेल नेक्स्ट. त्यानंतर माझं मी केलं स्किन केअर. तर एवढे पिंपल्स आहे, तुम्ही म्हणता काय स्किन केअर करते काय माहिती. तर मी आता एक नवीन सिरम यूज करायला सुरू केले कालपासूनच बरं का. तर म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा ते पार्सल आलेलं होतं, जे की तुम्ही फोटोमध्ये पाहिलं असेल. तर आता मग घरी आल्यानंतर कालपासून केलं यूज करायला सुरू. बघू काय रिझल्ट येतो, चांगला आलं तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेलच. तर माझेच पहिले जाऊ द्या पिंपल्स, नाही तर म्हणतांवर थोबाड घेऊन निघाले आम्हाला सजेस्ट करायला. तर आता ना उद्याचं तर हां, मी तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्हाला माझे असे डेली व्लॉग्स बघायला आवडतील का. म्हणजे आज फर्स्ट डे होता एवढ्या दिवसानंतर, सो एवढं काही शूट करण्यात नाही आलं. पण मी डेली व्लॉग्स बनवायचे म्हणले का प्रत्येक गोष्ट शूट करेल आणि मस्तपैकी व्लॉग बनवेल छान. आणि नंतर तुम्हाला बघायला आवडेल का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इकडं मी तेच माझं स्किन केअर केलेलं दाखवत होते. त्याला टट्टा बाय.